बेल्लेगावचा विकास आम्ही केला असं राजाभाऊ गुंजाळ समर्थक सांगतायत। तिरंगी सामना होतोय। राजाभाऊ गुंजाळ यांनी गेले 15 वर्ष बेल्लेगावचा खूप विकास केला आहे, मात्र राजाभाऊ गुंजाळ यांनी विकास केला नाही आरोप होत आहेत। माझ्यासोबत राजाभाऊ गुंजाळ यांचे खंदे समर्थक आहेत। राजाभाऊ गुंजाळ यांचं काम चांगलं आहे असं ते म्हणतायत। विरोधकांचे जे आरोप आहेत ते खोटे आहे असा त्यांचा दावा आहे। आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया राजाभाऊ गुंजाळ कसे सज्जन आहेत। राजाभाऊ गुंजाळ यांनी गेले 15 वर्षामध्ये गावचा विकास काय केला आहे, राजाभाऊ यांचं काम जर चांगलं होतं तर गावाने त्यांना बिनविरोध निवडून का दिलं नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा तुम्ही काय सांगाल? विरोधक आज राजाभाऊ गुंजाळ यांच्यावर अनेक आरोप करतायत, खरं काय आहे? खरंच आहे। राजाभाऊनी खाल्ला असं 1 रुपया दाखवा, नाही तर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा। त्याला बदनाम करतात, भ्रष्टाचार केला। काय भ्रष्टाचार केला? मग आता बेल्लेकरांनी राजाभाऊंना पुन्हा सत्ता का दिली पाहिजे? का दिली पाहिजे? माणूस चांगला आहे तो। नाही चांगला म्हणजे गोरा गुमटा काय सगळ्यांना 12 बरोजीचा गाव आहे हा। सगळ्या जाती धर्माला तो घेऊन जर राजाभाऊचं काम चांगलं होतं तर जे ग्रामपंचायत सदस्य आहेत तेच त्यांच्या विरोधामध्ये उपोषणाला का बसले होते? कोण उपोषणाला बसले? त्यांच्या विरोधात नाही बसले, त्या भाऊसाहेबाच्या विरोधात बसले। अहो भाऊसाहेब कामाला कोणाकडे? भाऊसाहेब तो राजाभाऊचा आहे का? तो सरकारी माणूस आहे। अहो ग्रामपंचायत सत्ता कोणाची? राहून द्या ना, भाऊची सत्ता आहे ना। भाऊचं दुर्लक्ष होतंय? नाही दुर्लक्ष नाही, ते दिलं आता या जनतेवर सगळ्यांना आमच्यासारख्यावर ठेवला भरोसा। चला बा तुम्ही करता। भाऊ कुठेतरी कमी पडले? कमी पडायचं नाही, सगळ्यांवर भरोसा। याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ काय म्हणजे? अहो जर सरपंच नीट काम करत नाही, गावामध्ये स्वच्छता नाही, लक्ष ठेवायचं कोणी? लक्ष ठेवायचं भाऊचंच काम आहे। पण बेल्लेगाव हागंदारी मुक्त झालं ना? काय नाही झालं? अहो कागदोपत्री झाले। आजही लोक उघड्याला संडासला बसतात। नाही कोण बसतो उघड्या? कुठं जातात? अहो तुम्हाला बेल्लेगाव फिरून दाखवतो, सगळीकडे अस्वच्छता आहे। चुकीचं आहे साहेब। खरं काय म्हणजे बघा, आमच्या गावात पहिले खड्डे होते, नळाला पाण्याला 3 माणसं लागायचे। एक खड्ड्यात, एक वर, एक घरात नेणार। त्यांनी पहिले आल्यावर 15 वर्षापूर्वी पाईपलाईन केली। भाऊंनी जे चांगलं काम केलं त्याबद्दल भाऊंना मनापासून किडे पडले। भाऊंनी जे चांगलं काम केलं मनापासून धन्यवाद। बेल्ल्यामध्ये जी काही कामं चांगली झाली नाहीत किंवा जे अपूर्ण आहे याला जबाबदार कोण? आम्ही जबाबदार ना। आता आम्ही ते पुरं करून घेऊ ना। मग यासाठी पुन्हा 5 वर्ष पाहिजेच ना। गाव बिनविरोध होतं, सगळे पुढारी एक झाले। मग का इलेक्शन लावलं यांनी? नको आहे त्यांना असं ना। भाऊंचं काम चांगलं जर आहे तर भाऊंना बिनविरोध निवडून का दिलं नाही? झालीच असती, बिनविरोधच झाली असती। एवढा मुरब्बी माणूस दादा बोरचे, घोडके हे असे माणसं एक जागी झाले का? तो चांगला माणूस आहे म्हणून पाठिंबा दिला ना? का ते मूर्ख आहे? नाही आता ते मूर्ख आहे का सज्जन द्यायला मूर्ख आहे का? अख्ख्या गावाने पाठिंबा दिला, ते मूर्ख आहे। चौघांनी पाठिंबा नाही दिला म्हणून असं नाही ना। ते मूर्ख आहेत का सज्जन आहेत हे 28 तारखेला समजेल, कळेल ना। प्रश्न असा आहे, जर राजाभाऊ गुंजाळ यांचं काम चांगलं होतं तर बेल्लेकरांनी त्यांना बिनविरोध निवडून का? बिनविरोधच झाली साहेब, बिनविरोधच झाली। सगळे पुढारी एक जागा। काय घडलं? निवडणूक लागली, आता कोणाला खुर्चीसाठी हापकलेले नाही लावायची, द्यायची आग। राजाभाऊ गुंजाळ आग लावून द्यायची। राजाभाऊ गुंजाळ खुर्चीसाठी हापकलेले नाही। ज्या बेल्लेकरांनी राजाभाऊंना सभापती केलं, ज्या बेल्लेकरांनी राजाभाऊंना जिल्हा परिषद सदस्य केलं, आता राजाभाऊंना सरपंच होण्याचा मोह कशाला? नाही गावाचा अभिमान आहे, गावाचा अभिमान आहे। पुढे जायचं नाही, माझा गाव पहिले सुधारून घ्यायचा, जे बी राहिलेले कामं असतील। सभापती असताना गावचा विकास नाही करता आला? गावाचं केलं ना, काय जिल्हा परिषद सदस्य असताना केलं ना, का नाही केलं? गावचा विकास काहीच राहिला नाही। सगळ्या मेंबर त्यांना सदस्यांना पैसे भेटले नाही का? गावचा सगळा विकास झाला गावचा। आता थोडाफार राहणार, म्हणजे थोडेफार विकासाची कामं करण्यासाठी थोडेफार। भाऊंना सरपंच पदाची खुर्ची कशाला पाहिजे? खुर्ची कशाला? गावचा माणूस आहे, त्याला अभिमान नाही गावाचा। वसंत जगताप गावचे नाहीत? आहे ना। प्रदीप पिंगट गावचे नाही? आहे ना। भाऊंना सरपंच का व्हायचं? का बरं? म्हणजे सरपंच का म्हणजे का? त्यांनी व्हावा नाही का सरपंच? अहो यापूर्वी 15 वर्ष सत्ता होती ना, त्यांनी दिले ना गोरगरीब जनतेला। सरपंच केलं, उपसरपंच केलं, मेंबर केले। मग आता राजाभाऊंशिवाय दुसरा माणूस नव्हता? दुसरा माणूस होता। सगळे आम्ही एक होऊन सगळ्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही राहू बी, ह्या वेळेस तुम्ही राहा नाही म्हणत होते ते। आम्ही बळजबरी आमचे कार्यकर्ते जेवढे बी छोटे मोठे सगळ्यांनी त्यांना साथ दिली, तुम्ही राहा। शेवटी मोठ्याल्या नेत्या लोकांनी बी त्यांना साथ दिली।
गफूर पठाण यांना हा मी 2.5 वर्षानंतर संधी देतो हा असं म्हटले आणि प्रत्यक्षात त्यांना नाही संधी नाही दिली नाही नाही. ते भाऊ आहे ना गफूर पठाणचा, स्वतः मी भाऊ आहे. लावा भाऊकं नाही. लावा गफूर पठाणला फोन काय लावा फोन? की बाबा विश्वासघात झालाय का नाही नाही झाला फोन नाही. लावा. मी म्हणतो ना काय फोन लावा, मी लावतो. अरे भाऊकं- मला नंबर द्या, भाऊकं मी मला करतो नंबर द्या स्वतः. साहेब, मला नंबर द्या. आम्ही कधी बेल्लेकरांना त्यांना शब्द दिला नाही. त्या भाऊने आम्हाला आम्ही स्वतः मागितलं नाही त्यांच्याकडं. हो साहेब, आम्ही त्यांच्याकडे कधी सरपंच पद मागितला नाही. पहिल्या इलेक्शनच्या वेळेस जाफर पठाण, इलेक्शनच्या अगोदर उपसरपंच जाफर पठाण होणार, त्याच्यात इतका सगळी बदल नाही झाला, उपसरपंच जाफर पठाण झाले. बेल्लेकरांना दुसऱ्या वेळेस आमचा बंधू ॲडव्होकेट गफूर पठाण निवडून आले, आम्ही त्यांना आशा केली नाही का आम्हाला हा पद द्या. नंतर काही लोकांनी आमच्या भावाला सांगितलं तुम्ही घ्या. आमची भाऊशी चर्चा झालेली नव्हती. तुमचं भाऊ म्हणजे कुकुल बाळ नाही, हा. जनतेला सत्य कळू द्या. हा, बोला. असं कुठलं काम चांगलं आहे का ते बेल्लेकरांनी राजाभाऊंना पुन्हा सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलं पाहिजे? चांगले काम आहे म्हणून तो पाठिंबा भेटला त्यांना. म्हणजे 15 हा. वर्ष राजाभाऊंना जी लोकांनी साथ दिली हा. ते भाऊंचं काम चांगलं आहे म्हणून. चांगले म्हणूनच साथ दिली ना, चांगले म्हणून तर आम्ही त्यांच्याकडे आले. ते वाईट असते तर आम्ही आलो असतो का? तुम्ही बेल्लेकरांना काय सांगाल, काय आवाहन कराल की बेल्लेकर जनतेने पुन्हा राजाभाऊंना सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलं पाहिजे? आव्हान एवढंच करतो जनतेला का चांगला माणूस आहे, जनता बी ओळखीती चांगला माणूस आहे. कुणाच्या सुखा दुःखात कोणत्या भांडणात ताणणात तो सगळ्यांना घेऊन चालणारा माणूस आहे. अशा माणसाला साथ नाही द्यायची मग कोणाला दिली? का रामूदादांनी साथ दिली, त्यांना चांगलं वाटलं, जयवंत घोडकेला चांगलं वाटलं. चुकीचा हा माणूस पुतळा आहे, चूक नाही होत. मग आता परमेश्वराने सांगितलेलं चूक हे, चुकीला माफी मागा. जी चूक झाली ती राजाभाऊंची का समोरच्यांची? नाही साहेब, दोघांची झाली ना, एकट्याची असं नाही. एक हाताने टाळी वाजवा ना, अहो वाजवा टाळी एका हाताने. हे काहीतरी केलं म्हणून टाळी वाजली ना. म्हणजे समोरच्यांचं काहीतरी चुकलं होतं. कोणचं बी काय एकाएकी सांगा बरं, एकाएकी कोणाचं असं चुकलं नाही म्हणून एकाएकी भांडणं का टाळी वाजत नाही? वाजवा टाळी वाजवा. नाही, तुम्ही एका हाताने टाळी न वाजणं हा. आणि वास्तवता हे दोन विषय वेगळे आहेत. बाजार एक नंबर आहे बैलांचा, तो आपल्या ग्रामपंचायतला ठेवायला पाहिजे होतं. काही पुढाऱ्यांनी इथून मागं त्या मार्केट कमिटीच्या ताब्यात दिलं. मार्केट कमिटी संघ आम्ही काही वेळा भांडणं केले आमच्या भाऊनी, तर तो गेला बाजार गेला तो गावाची शानच गेली. मार्केट कमिटी ताब्यात दिला बाजार. हीच माहिती राजाभाऊ जना मास्तरचा घराणा कसा आहे हे पहिल्यापासून लोकांना घेऊन चालणारा माणूस आहे. आणि अख्खा गाव नाही, 1001% त्यांनाच विजय होणार. किती काही करा, माझं सगळ्यांना मतदारांना बोलणं आहे का भाऊलाच वोटिंग करा. राजाभाऊ गुंजाळ यांच्या कुबड्या घेऊन अनेक जण सत्तेवर आले, हा. सदस्य झाले, हा. ठेकेदार झाले, हा. राजाभाऊंकडनं फायदा करून घेतला आणि आज यातील काही मंडळी राजाभाऊंच्या विरोधात गेली. मग चूक त्याला- कोणाची? राजाभाऊंची चूक का समोरच्यांची चूक? नाही बघा, ते चांगलं करा, चलत राहा. आता समजा मी अमुकला चांगलं केलं आणि त्यांनी मला विचारलं नाही, तो गेला तर त्याला दोषी नाही ठरायचं. तो पाहतो, त्याच्यावर भरोसा ठेवा. आपलं काम हे चांगलं करीत राहा, चलत राहा. त्यांनी विचारू नाही विचारू तो त्याचा प्रश्न नाही. त्याच्यामुळेच बेल्लेकरांना म्हणणं आहे का भाऊला मतदान करा. राजाभाऊ गुंजाळ यांचा अतिशय प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता आहे. राजाभाऊ गुंजाळ यांचं काम चांगलं आहे. गेली 15 वर्ष राजाभाऊ गुंजाळ यांच्या ताब्यात बेल्लेकर सत्ता दिली होती. भविष्य काळामध्येही जे राहिलेले प्रश्न आहेत, हे राहिलेले प्रश्न, राहिलेल्या समस्या, राहिलेली कामं राजाभाऊ गुंजाळ करतील असं कार्यकर्ते म्हणतायत. मतदारांनो, तुम्ही योग्य निर्णय घ्या, कोणाला मतदान करा असं आम्ही म्हणणार नाही. मात्र राजाभाऊंचे कार्यकर्ते म्हणतायत राजाभाऊंच्या पाठीशी उभं राहा. योग्य निर्णय तुम्ही घ्या. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाईम, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.